टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी रेल्वे पीआरओ स्वप्नील नीलाजी आहेत। नीलाजी, खरं तर आपल्या टीव्ही 9 मध्ये स्वागत आहे। आज जो अपघात घडलेला आहे त्याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती काय सांगाल? आज जी ही दुर्दैवी घटना घडलेली आहे, या घटनेमध्ये सकाळी 9 सव्वा 9च्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणारी आणि कर्जतकडे जाणाऱ्या या लोकलच्या ह्याच्यातनं काही प्रवासी जे आहेत ते खाली पडले होते। यामध्ये 8 प्रवासी हे मुंब्रा स्थानकाच्या जवळ पडले होते आणि सोबतच 5 प्रवासी जे आहेत ते ठाणा स्थानकावरती ज्यांना इंजुरी झाली होती। या प्रवाशांपैकी आत्ता 4 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची जी माहिती आहे ती आपल्याला अद्यापर्यंत मिळालेली आहे। यामध्ये प्रामुख्याने ज्या गोष्टी समोर आलेल्या आहेत यामध्ये हे प्रवासी जे आहेत ते लोकलच्या फुटबोर्डवरती ट्रॅव्हल करत होते। सोबतच या घटनेनंतर रेल्वे बोर्डाने 2 निर्णय घेतलेले आहेत। नवीन ज्या काही गाड्या येतील त्या गाड्या एसी लोकल असतील आणि या लोकलमध्ये ऑटोमॅटिक डोअर क्लोजिंग सिस्टम असेल। याचसोबत ज्या सध्या गाड्या आपल्या चालू आहेत या गाड्यांमध्ये देखील रेट्रोफिटिंगच्या माध्यमातून प्रवाशांना अशा कुठल्याही प्रकारच्या अडचणींना भविष्यात सामोरं जाऊ लागू नये असा प्रयत्न मध्य रेल्वेद्वारा केला जातो आहे। खरं तर या अपघाताचं मुख्य कारण काय वाटतं आपल्याला? ह्या अपघाताचं जे मुख्य कारण आहे हे आपल्याला तपासाअंती कळेल। आता सध्या या तपासासाठी आवश्यक असलेले सीसीटीव्ही फुटेज किंवा तिथल्या प्रवाशांच्या जे प्रवासी सहप्रवासी होते त्यांच्याकडनं जी काही माहिती मिळते ती माहिती, सोबतच जे प्रवाशांना इजा झालेली आहे, जे इंजुअर्ड आहेत, जे जखमी आहेत अशा प्रवाशांकडनं देखील माहिती मध्य रेल्वेच्या माध्यमातून एकत्र केली जात आहे। खरं तर पाहतो की या अपघातामुळे जे प्रवासी त्यामध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, त्यांना आपण काय आवाहन कराल किंवा काय संदेश द्याल? प्रवाशांना देखील आपण हे आवाहन वारंवार करतो आणि सोबतच आपण बाकीच्या आस्थापनांना देखील हे आवाहन वारंवार करतो आहोत। प्रवाशांना आपण हे आवाहन करतो आहोत की बाबा आपण कृपया करून कुठल्याही प्रकारे फुटबोर्डवरती ट्रॅव्हल करणे किंवा रेल्वे ट्रॅक्स हे क्रॉस करणे, रेल्वे रूळ क्रॉस करणे या गोष्टी टाळाव्यात। सोबतच आपण आस्थापनांना आपण मागं देखील जी एक विनंती करत होतो की कृपया स्टॅगर्ड टायमिंग, ज्याचं आपण म्हटलं होतं की आत्ता सगळे ऑफिसेस जे आहेत ते 10 वाजता चालू होतात, त्यामुळे 10 वाजताच्या दरम्यान गर्दीचं जे आहे ती आपली सीमा गाठते। याच्याऐवजी जर आपण टायमिंग जे आहेत ते ऑफिसेसचे थोडेसे वेगवेगळे करू शकू, 9 वाजता, सव्वा 9 वाजता, 9:30 वाजता, पावणे 10, 10, सव्वा 10, 10:30 आणि पावणे 11, 11 अशा प्रकारे, तर हा जो पीक आहे त्या पीकला आपण साधारणपणे 2 तासाच्या कालावधीमध्ये जर विभागू शकलो तर त्यामुळे प्रवाशांना येण्याला ज्या अडचणींना सामोरं जात आहे किंवा ज्या गर्दीला सामोरं जावं लागत आहे ती निश्चितच खूप मोठ्या प्रमाणावरती कमी होणार आहे। यासाठी जवळपास 40 आस्थापनांनी आपल्याला मदत किंवा मदतीची तयारी देखील दर्शवलेली आहे, पण आपल्याला अजून या प्रकारच्या इनिशिएटिव्हमध्ये आपल्याला बाकीच्या आस्थापनांची, बाकीच्या एस्टॅब्लिशमेंटची देखील मदत आवश्यक आहे। खरं तर आपण बोला की जी रेल्वे ती नवीन सुरू आम्ही करणार आहोत, एसी लोकल सेवा सुरू करणार आहोत, त्याची अंमलबजावणी कधीपर्यंत होणार आहे? मग आपण जे पाहिलं तर आता मध्य रेल्वेवरती आपण जवळजवळ 80 फेऱ्या ज्या आहेत त्या एसी लोकल केलेल्या आहेत। याचसोबत MUTP 3च्या माध्यमातून 238 जे नवीन रेक आहेत ते देखील एसी लोकलचे रेक घेण्यात येणार आहेत। जसे जसे आपल्याकडे एसी लोकलचे रेक येतील तसे तसे आपण या सर्व रेकना रिप्लेस करून एसी लोकलची अरेंजमेंट करू। खरं तर जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना रेल्वेकडून मदतीचा हात पुढे येणार आहे? या घटनेची जी तपासणी सध्या चालू आहे आणि या तपासणीअंती जे निष्कर्ष येतील त्या निष्कर्षांच्या आधारावरती आपल्या बाकीच्या गोष्टी आपल्याला डिसाईड करता येतील। धन्यवाद। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह मी रवी खरात, TV 9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव।